चला 28/तारीख 2025च्या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न बघूयात. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडे देशातील पहिल्या 9000 HP इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्लांट दाहोदचे उद्घाटन कुठे केलेले आहे? आता हा दाहोद कुठं आहे? दाहोद हा कशाचा प्लांट आहे? इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिनचा प्लांट आहे. इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिनचा हा ना देशातला 9000 HPचा पहिला प्लांट आहे. किती 9000 HPचं काय असणार आहे? इंजिन असणार आहे. हे कशातला फर्स्ट प्लांट आहे देशातला 9000 HPचा. ह्याची वर्षाला किती इंजिन तयार होणार आहे तिथे? 120 इंजिन तयार होणार आहेत. आणि 26 मेला किती मेला उद्घाटन केलेलं आहे? 26 मे कशासाठी? कारण की 26 मे 2014ला काय केलं होतं? 2014ला PM म्हणून काय घेतली होती? शपथ घेतली होती. म्हणून 26 मेलाच केलं आहे. आता दाहोद कुठं? गुजरातमध्ये प्लांट ओपन केलेला आहे. कशाचा? 9000 इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिनचा प्लांट आहे. तर अगोदर कुठं आहे? हे कुठं आहे? गुजरातमध्ये. अगोदर कुठं आहेत लोकोमोटिव्ह इंजिनचे प्लांट? पहिला तर अगोदर कुठं आहेत? अगोदरचे 3 प्लांट आहेत. कुठं आहेत ते? चित्तरंजन कुठं? कलकत्त्याला. त्यानंतर बनारस. हे तर कशाचा आहे? डिझेल इंजिनचा पहिला कारखाना होता, डिझेल. आणि तिसरा कुठं होता? मधपुरा. हा कुणाच्या ह्यानं मदतीनं केलेला होता? इंडिया प्लस फ्रान्स. आणि हा मधपुरा कुठं आहे? बिहारमध्ये. इथं काय होतं? इलेक्ट्रिक इंजिन तयार केले जात होते. इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिन. तर आता काय झालं? 9000 HPचा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्लांट कुठं? दाहोद कुठला चालू झालेला आहे? गुजरातमध्ये चालू झालेला आहे. अलीकडे चर्चेत असलेला प्रोजेक्ट कुश कशाशी संबंधित आहे? आता ज्यावेळेस पाकिस्तान आपल्यावर हल्ला केला तर आपलं काय होतं? S-400 होता. S-400 कुठून आणलं होतं आपण? रूसहून आणलं होतं. त्यासाठी आता कोणता प्रोजेक्ट चालू केलेला आहे? स्वदेशी डिफेन्स सिस्टम तयार करण्यासाठी, म्हणजे स्वदेशी S-400 बनवण्यासाठी किंवा काय म्हणतो त्याला आपण? डिफेन्स सिस्टम म्हणतो. कोणता प्रोजेक्ट चालू केलेला आहे? प्रोजेक्ट कुश चालू केलेला आहे. प्रोजेक्ट कुश कशाचं? स्वदेशी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली स्वतःची काय करायची? स्वदेशी एअर डिफेन्स बनवण्यासाठी, स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टमसाठी कोणतं चालू केलेलं आहे? प्रोजेक्ट कुश चालू केलेलं आहे. लक्षात ठेवा, प्रोजेक्ट कुश कशासाठी? स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टमसाठी. अलीकडे चर्चेत आलेला NB181 आणि LF7 कशा संबंधित आहेत? आता काय झालं? हे आलं त्या कोणत्या? आपला ओमिक्रॉन हे होता कोविड-19. त्यानंतर ह्याचा एक व्हॅरियंट आला. कोणता? ओमिक्रॉन. आता ह्याचेच काय झालेले आहे? सब व्हॅरियंट आलेले आहेत ओमिक्रॉनचे. कोणते सब व्हॅरियंट कोणते आहेत? NB181 आणि दुसरा कोणता? LF.7. हे काय आहेत? ओमिक्रॉनचे सब व्हॅरियंट आहे, बरोबर. तर एवढंच लक्षात ठेवा. कशाचे हे आहेत? कोविड-19च्या काय जो ओमिक्रॉन थ्रेड आला होता त्याचेच काय सब व्हॅरियंट आहे. आणि ह्याच्यासाठी ह्याला दुसरं एक म्हणलं जातं. कोणता? हे कोविड-19ला दुसरं एक डिसीजचं नाव आहे, त्याला काय म्हणलं जातं? सार्क म्हणलं जातं. सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम ह्याला काय म्हणलं जातं? सार्क बी म्हणलं जातं, कारण की कशाच्या संबंधित आहे? लंग्सच्या संबंधित आहे. तर ह्याचं काय झालं? पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता होता? ह्याचं उत्तर काय येतं? कोविडचे 2 नवीन प्रकार आहेत. भटकर यांनी कोणता? विजय भटकर यांनी हे केलं. कोणता होता? 8000 काहीतरी होता. सुपर 8000 कोण होता? ह्याचे जनक कोण आहेत? विजय भटकर. आणि सगळ्यात जास्त आता 128 नवीन ग्रह कोणाला सापडलेले आहेत? शनीला सापडलेले आहेत. आणि खाली मलेरियाची लस. पुढला प्रश्न. नुकत्याच झालेल्या मलेशियन बॅडमिंटन मास्टर्स 2025च्या पुरुष एकेरी प्रकारात उपविजेता कोण आहे? आता काय झालेलं आहे? मलेशिया बॅडमिंटन 2025. हेच काय? मेल आणि फिमेल. इकडं मेल आणि फिमेल. आता मेलमध्ये कोण जिंकलेलं आहे? ली शिफेंग जिंकलेलं आहे. आणि हरवलेलं कोणाला आहे? हरवलेला भारतीय आहे. किदांबी श्रीकांत. एवढंच लक्षात ठेवा. हरवले कोणाला? किदांबी श्रीकांतला. हे कुठलं आहे? ली शिफेंग कुठला आहे? चायनाचा आहे. आणि त्या फिमेलमध्ये पण जिंकणारी कोण आहे? चायनाचीच आहे. कोण? वांगझिल. हे पण कुठलं आहे? चायनाचीच आहे. जिंकलेलं कोण आहे? ली शिफेंग जिंकलेला आहे. आणि उपविजेता कोण आहे? तो भारतीयच आहे. इथे ॲन्सरमध्ये आपल्याला काय उपविजेता विचारला आहे. किदांबी श्रीकांत हा कोण आहे? उपविजेता आहे. पुढला प्रश्न बघा. पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये सर्वाधिक पदके मिळवून पदक तालिकेत अव्वल स्थानावर कोण आलेले आहे? आता खेलो इंडिया बीच गेम्स किती गेम होते? ह्यामध्ये 6 गेम्स होते. कुठे झालेले आहेत हे? किती? 2025.
कोणत्या नंबरचे आहे? फर्स्ट नंबरचे आहे. इथला मॅस्कॉट काय होता? पर्ल होता. त्यालाच काय म्हणतो आपण? मोती होता. मोती. हे काय पर्ल काय आहे? डॉल्फिन. डॉल्फिन. हे मॅस्कॉट काय होता? डॉल्फिन होता. आता काय झालेलं आहे? सगळं संपलेलं आहे. त्यामध्ये सगळे टॉपला कोण आलेलं आहे? मणिपूर आलेलं आहे. मणिपूर. मणिपूरकडे किती गोल्ड आणि किती ते सिल्वर आहेत? मणिपूरकडे टोटल किती आहेत? 14 पदक आहेत. त्यातले किती? 5 गोल्ड आहेत प्लस 6 सिल्वर आहेत प्लस 3 काय आहेत? ब्रोंज आहेत. 2 नंबरला कोण आलेलं आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्राकडे किती? टोटल 20 पदकं आहेत. एवढंच लक्षात ठेवा. सेकंड नंबरला कोण आहे? महाराष्ट्र. 1 नंबरला कोण आहे? मणिपूर आहे. कुठं चालते? दादरा नगर दवंदी हवेली. आणि इथंच कोणतं? आय एन एस खुकरी आय एन एस खुकरीच्या जवळ झालेले होते. आय एन एस खुकरी ह्याचे काय झाले? जवळ झालेले होते. एवढंच लक्षात ठेवा. तर खेलो इंडिया गेम्स बीच गेम्समध्ये सर्वाधिक पदक तालिकेत कोण आहे? 1 नंबरला मणिपूर आहे आणि दुसऱ्या नंबरला कोण आहे? महाराष्ट्र आहे. आणि ह्याच्यात खेलो इंडिया गेम्समध्ये 1 नंबरला कोण होतं? खेलो इंडिया गेम्स 158 पदकं होते. कोणाला भेटले होते? महाराष्ट्राला भेटले होते. त्याच्यातले गोल्ड किती होते? 58 होते. 58 काय होते? गोल्ड होते. आणि टॉप कोण होतं? महाराष्ट्र होतं. महाराष्ट्र किती? 7 पैकी. आणि किती नंबरचे होते? 7व्या नंबरचे होते. खेलो इंडिया गेम्स किती नंबरचे होते? 7व्या नंबरचे होते. कुठं झालते? बिहारमध्ये झालते. पटना. बिहारमध्ये कुठं झालते? पटना. एवढं लक्षात ठेवा. तर ह्याचं आन्सर काय येतं आपलं? मणिपूर येतं. पुढला प्रश्न. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने अलीकडेच सुरू केलेल्या सुपर कॉम्प्युटर अर्कावर आधारित स्थानिक हवामान पावसासाठी भारत फॉरकास्टिंग सिस्टम कोणी विकसित केलेलं आहे? आता काय झालेलं आहे? अर्थ सायन्स मिनिस्ट्री. आता काय झालेलं आहे? भारत फॉरकास्टिंग सिस्टम डेव्हलप केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? IIT. भारत फॉरकास्टिंग सिस्टम ह्याला कोणी विकसित केलेलं आहे? ह्याला विकसित केलेलं आहे IITM मुंबई, IITM पुणे. ह्याला काय म्हणलं जातं? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. हे कुठं आहे? पुण्याला आहे. ह्याला डेव्हलप हे केलं आहे. पण ह्यामध्ये एक सुपर कॉम्प्युटर यूज केला जाणार आहे. कोणता सुपर कॉम्प्युटर? अर्का. हे काय केलं जाणार आहे? सुपर कॉम्प्युटर. पण आता ह्याचं काम काय आहे? जी इमिडिएट फॉरकास्टिंग असते, म्हणजे पाऊस येणार आहे, भूकंप येणार आहे, जी नेचरची किंवा डिझास्टरची काय केली जाते? फॉरकास्टिंगसाठी केलेलं आहे. कशासाठी? म्हणजे वातावरणाची फॉरकास्टिंगसाठी चालू केलेलं आहे. कुठे चक्रीवादळ येणार आहे, कुठं पाऊस येणार आहे, ह्यासाठी काय केलेलं आहे? भारत फॉरकास्टिंग सिस्टम विकसित केलेली आहे. आणि कोणी विकसित केलेली आहे? IITM पुणे. IITM म्हणजे काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. पाऊस असेल, चक्रीवादळ असतं, सगळंच काय केलं जाणार? फॉरकास्टिंगसाठी सुरू केलेलं आहे. कुणी विकसित केलेलं? IITM पुणे. आणि इथं काय केलेलं आहे? कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येते हे? अर्थ सायन्स मिनिस्ट्री. कोण आहेत मंत्री? डॉक्टर जितेंद्र सिंह. आणि कोणता सुपर कॉम्प्युटर वापरलेला आहे? कोणता? अर्का. तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. कुणी विकसित केलेलं आहे? IITM पुणे. कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं? अर्थ सायन्स मिनिस्ट्री. त्यानंतर कोणता सुपर कॉम्प्युटर यूज होणार आहे? अर्का हा सुपर कॉम्प्युटर. 3च गोष्टी लक्षात ठेवा. तर आपलं उत्तर काय येतं? IITM पुणे येतं. अलीकडेच बीम हे AI 3D व्हिडिओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म कोणी चालू केलेलं आहे? आता बीम हा काय आहे? 3D AI व्हिडिओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म आहे. AI व्हिडिओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म. म्हणजे ह्यामध्ये काय असणार आहे? कोणी लॉन्च केलेलं आहे? गुगलनं लॉन्च केलेलं आहे. गुगल. आणि पहिल्याचं नाव काय होतं? स्टारलिंक होतं. पण आता काय केलेलं आहे? त्याचं नाव बीम केलेलं आहे. नाव केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये विषय काय असतो? ज्यावेळेस आपण व्हिडिओ कॉल करतो तर आपल्याला फक्त मोबाईलमधनं दिसतं. पण हे कसं आहे? 3D टाईप असणार आहे. म्हणजे आपल्याला भास नाही होणार की तो लांब आहे. म्हणजे डिस्टन्स कम्युनिकेशन काय करायचं? जवळ आणण्यासाठी. म्हणजे आपल्याला काय वाटणार आहे? ते आपल्याशी म्हणजे जवळच बसलेलं आहे किंवा सोबतच आहेत. म्हणून काय 3D AI कम्युनिकेशन्स म्हणतात. म्हणजे जवळ असल्यासारखं भास होणं. डायरेक्ट 3D ह्याच्यात काय होणार? व्हिडिओ कॉल होणार. जसं आपण WhatsAppला ते व्हिडिओ कॉल करतो तसं. तर कुणी लॉन्च केलेलं आहे? गुगलनं लॉन्च केलेलं आहे. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटार चालित सेमी क्रायोजेनिक रॉकेट इंजिनची अलीकडेच यशस्वी चाचणी कोणी केली आहे? आता काय झालेलं आहे? इलेक्ट्रिक मोटार चलित सेमी क्रायोजेनिक इंजिनची ह्याने काय केलेलं आहे? टेस्टिंग केलेली आहे. कोणी केलेली आहे टेस्टिंग? अग्निकुल कॉस्मॉस. सेमी क्रायोजेनिक म्हणजे काय? क्रायोजेनिक म्हणजे काय असतं? लिक्विड N2 आणि O2 असतो.
तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे, सेमीमध्ये म्हणजे एकच वापरणार आहे. काय वापरणार आहे, लिक्विड O2 वापरणार आहेत. कशासाठी, ऑक्सिडाईज करण्यासाठी. काय करणार आहेत ह्याच्यात, एकच वापरणार आहेत, लिक्विड O2 वापरणार आहेत. कशात, इंजिनमध्ये. कशासाठी, ऑक्सिडाईजसाठी. कारण की ऑक्सिजन लागत असतो, स्वतःचं फ्यूल जाळण्यासाठी ऑक्सिजन लागत असतो, त्याशिवाय हे जमत नाही. लिक्विड O2 वापरणार आहेत फक्त. ह्याला काय म्हणतात, सेमी क्रायोजेनिक रॉकेट. हे इंजिनची टेस्टिंग केलेली आहेत आणि हे इंजिन कशात ते करणार आहेत, कोणत्या ह्याच्यात करणार आहेत, अग्निबाण ह्या रॉकेटमध्ये वापरणार आहेत. कशात वापरणार आहेत हे, अग्निबाण रॉकेट. अग्निबाण रॉकेट. आता आपण क्रायोजेनिक म्हणलं तर काय येतं, लिक्विड नायट्रोजन प्लस O2 येतं. पण इथं सेमी म्हणल्यानंतर काय ना, नुसतं लिक्विड O2 वापरलं जाणार. आणि O2 वापरून काय करणार, त्याला काय ऑक्सिडाईज करण्यासाठी जे पण फ्यूल असेल रॉकेटमध्ये ते ऑक्सिडाईज करण्यासाठी लिक्विड O2चा वापर करणार. आणि हे कोणत्या ह्याच्यात वापरलं जाणार, अग्निबाण रॉकेटमध्ये वापरलं जाणार. आणि कोणत्या कंपनीने हे आता टेस्टिंग केलेले, अग्निकुल कॉस्मोसनं केलेले. बरोबर. पुढला प्रश्न, अलीकडे ब्रिटिश पर्वतारोही यांनी कोणत्या वायूचा वापर करून पहिल्यांदाच माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केलेली आहे. आता ब्रिटिश पर्वतारोही आता काय होतं, ज्यावेळेस आपण पर्वतावर चढतो ना, तर आपल्या RBCचा काउंट काय होत असतो, जसं जसं वर जाईल तसं तसं RBCचा काउंट काय होतं, कमी होत जातो. त्यामुळे आपली ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी काय होते, कमी होते. त्यामुळे आपल्याला काय होतं, हायपॉक्सिया होत असतो. त्यामुळे काय होतं, आपण जे लवकर जायचं ना ते लेट जातो, आपण सावकाश जावं लागतं. तर ह्याचंच काय केलेलं आहे आता, ब्रिटिश पर्वतारोही होते ना, त्यांनी काय केलेलं आहे, झिनॉन गॅस वापरलेला आहे. झिनॉन गॅस वापरल्यामुळे काय झालं, त्यांचा RBC काउंट वाढला. RBC काउंट वाढला म्हणजे काय झालं, त्यांची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी पण काय झाली, मेंटेन झाली. म्हणजे त्यांना काहीच प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे ऑक्सिजन कमी म्हणजे हायपॉक्सिया झाला नाही त्यांना. त्यामुळे त्यांनी काय केलं, म्हणजे म्हणजे एनर्जीमध्ये जे लोकं म्हणजे 10 दिवसात क्रॉस करत असतील, त्याला माउंट एव्हरेस्ट चढत असतील, तर हे काय 5 दिवसातच म्हणजे फुल एनर्जीनं चढू शकले. तर कोणता गॅस वापरलेला आहे एवढंच लक्षात ठेवा. ह्यानं काय होतं, RBC काउंट वाढतो एवढंच लक्षात ठेवा. RBC काउंट वाढतो, तर कोणता, झेनॉन गॅस हे कसला आहे, नोबेल गॅस आहे. झेनॉन गॅस हा कोणता, नोबेल गॅस आहे. नोबेल गॅस कोणत्या ग्रुपला म्हणतो, ग्रुप 18ला काय म्हणतो आपण, राजवायू म्हणतो किंवा नोबेल गॅस म्हणतो. कारण की ते कोणत्याच रिॲक्शनमध्ये काय करत नाही, पार्ट घेत नाहीत. आणि ग्रुप 17ला काय म्हणतो, ह्याला काय म्हणतो आपण, हॅलोजन म्हणतो. ब्रोमिन, आयोडीन हे काय आहेत, ब्रोमिन असेल, फ्लोरिन असेल, हे कशात येतात, ग्रुप 17मध्ये येतात. पुढला प्रश्न, ह्याचं काय झालं आपलं, कोणता वापरलेला आहे, झिनॉन गॅस वापरलेला आहे. एक कुटुंब एक उद्योजक हा उपक्रम अलीकडेच कोणी सुरू केलेला आहे. एक कुटुंब एक उद्योजक. उद्देश काय असणार आहे ह्याचा, प्रत्येक कुटुंबातनं काय बनायचं, एकाला उद्योजक बनायचं. प्रत्येक कुटुंबातून एकाला काय बनायचं, उद्योजक बनायचं. आणि ही स्कीम कुठं चालू झालेली आहे, आंध्र प्रदेशमध्ये चालू केलेलं आहे. उपक्रम कुठं चालू झालेला आहे, आंध्र प्रदेश. CM कोण आहे, चंद्राबाबू नायडू आहेत. इथं काय आहे, कॅपिटल काय आहे, अमरावती. आणि स्टॅच्यू ऑफ आता कोणाचा, कुठं बसवलेला आहे, स्टॅच्यू 58 फुटाचा स्टॅच्यू कुठं बसवलेला आहे, कोणाचा, श्रीराम पोर्टलो यांचं कुठं बसवलेलं आहे, अमरावतीमध्येच बसवलेलं आहे. कॅपिटल काय, अमरावती. एवढंच लक्षात ठेवा. उद्देश काय, एका घरात नाही. आणि स्वर्णिम भारत @ 2047. हे काय, स्वर्ण, इथं थीम काय आहे ह्याचे, स्वर्ण आंध्र @2047. हे काय ह्याची थीम आहे. प्रत्येक घरातनं काय करायचं, एकाला उद्योजक बनायचं आहे. कुठं चालू झालेले, आंध्र प्रदेशमध्ये चालू झालेले. हे झाले आपले 10 क्वेश्चन्स. इथं टेलिग्रामसाठी तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता. चला तर मग, धन्यवाद.